घेतली। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज दिल्लीमध्ये पार पडणार आहे। पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वामध्ये ही बैठक खरं तर पार पडेल। राजधानी दिल्लीमध्ये होत असलेल्या या बैठकीमध्ये सर्वप्रथम पक्षाच्या राष्ट्रीय कार्यसमितीची बैठक होईल आणि यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुद्धा पार पडेल। या दोनही बैठकांमध्ये देशातील सामाजिक राजकीय परिस्थितीवर चर्चा होणार असल्याचं समजतं। सोबतच या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे प्रस्ताव पारित सुद्धा केले जाऊ शकतात आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आज दिल्लीमध्ये खरं तर ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। शरद पवार हे खरं तर प्रमुख मार्गदर्शन करतील। आजच्या बैठकीत नेमकं काय घडू शकतं, कोणते मुद्दे उपस्थित होऊ शकतात? विधानसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभवानंतर होणारी राष्ट्रीय कार्यकारिणी आहे, त्यामुळे पक्षाच्या मजबूतीकडे, संघटन मजबूतीकडे नेणारी कार्यकारिणी असणार हे निश्चितच। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पक्षातील जे महत्त्वाचे नेते आहेत ते सोडून गेले आहेत आणि नवीन तरुणांना सोबत घेऊन शरद पवार आता पक्षाची बांधणी करणार असं पाहायला मिळतंय। त्यामुळं शरद पवार आता तरुणांना पुन्हा एकदा वाव देण्यासाठी कशा पद्धतीने पक्षाची व्यूहरचना करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरा मुद्दा असणार आहे की शरद पवार यांच्या संदर्भामध्ये सातत्यानं म्हटलं जातं की ते सत्तेच्या जवळ जात आहेत असं बोललं जातं। त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिलं होतं, त्यांचं कौतुकही केलं होतं। दिल्ली येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनामध्ये ते एका मंचावरती आले आणि त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची केमिस्ट्री पाहायला मिळाली। त्यामुळं शरद पवार आता राज्यामध्ये ज्या पद्धतीने रचना पाहायला मिळते त्यानुसार साधारणपणे कशा पद्धतीने आणि कोणाच्या विरोधात व्यूहरचना करतात, कारण समोर जर पाहिलं सत्तेमध्ये तर 3 पक्ष आहेत, त्या 3 पक्षापैकी कोणाच्या विरुद्ध रणशिंग फुंकतात हे पाहणं महत्वाचं आहे। त्यांचं भाषण देखील होईल यावेळी, त्या भाषणामध्ये ते नक्की कोणत्या पक्षावरती टीका करतात त्यानुसार लक्षात येईल की त्यांचा आगामी काळातील कोणत्या पक्षाची व्यूहरचना तोडण्याचा मानस आहे, हा एक मुद्दा असणार आहे। दुसरा मुद्दा म्हणून जर आपण पाहिलं तर राष्ट्रीय कार्यकारिणी झाल्यानंतर कोणकोणते ठराव यामध्ये येतात हे पाहणं महत्वाचं असतं, कारण गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिलं असेल की जयंत पाटील नाराज आहेत असं सांगितलं जातं, मात्र जयंत पाटील हे राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये असणार आहेत आणि राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये कोणत्या व्यक्तीकडे कोणती जबाबदारी असेल हे पाहणं शिवाजी, आजच्या महत्वाचं बैठकीत नेमकं काय घडतंय बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।